म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे आणि खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं माहिती गंमत, आमच्या शाळेतल्या बाई माझ्या घरी आल्या होत्या आणि माझ्याच मुलीच्या समोर म्हणजे माझ्याच मुलीला सांगत होत्या की मी शाळेत असताना डबा कसा चोरून खायचो. वाजवून टाकले ना. म्हणजे खरं होतं जे सांगत होते ते खरं होतं. मी वर्गात तास चालू असताना बेंचच्या खाली जाऊन डबा खायचो. ह्याचा डबा घे त्याचा डबा घे असं खूप वेळा त्यांनी मला पकडलं आणि खूप वेळा दम दिला. वर्गाच्या बाहेर कधी काढला नाही मला त्यांनी, पण खूप वेळा सांगितलं बघा परत असं खाल्लं असतं घरी चिठ्ठी पाठवीन वगैरे वगैरे वगैरे. पण नंतर माझ्या लक्षात आलं त्याही माझ्यासाठी त्यांच्या डब्यातून थोडासा खाऊ वाढत होत्या. म्हणजे बघा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ते खरं खोटं नाही आहे. मग तेव्हापासून हे चालू आहे ती इथपर्यंत पोहोचलोय. आता आज बघूया आज काय वेगवेगळं खायला मिळते ते. तुम्ही उत्सुक आहात, मी पण उत्सुक आहे. आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. नमस्कार. काय नाव आपलं? स्नेहा सचिन कोळी. स्नेहा, कुठे राहता आपण? मी विटावा ठाण्याला राहते. ठाणा. पण तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव पुणा आहे. पुणा. मी मूळच्या पुण्याच्या सदाशिव पेठ मधले. अरे बाप रे, सदाशिव पेठेतल्या आहेत त्या. मग मूळचं आडनाव काय तुमचं? भोसले. 96 कोळी भोसले तिकडे. 96 कोळी भोसलेतून तुम्ही कोळी झालेला आहात. असं कसं झालं? काय लव्ह मॅरेज आहे? लव्ह मॅरेज आहे. कुठे भेटले? पुण्याला सदाशिव पेठ मध्ये ते हॉस्टेलला होते राहायला. MPSCचा एक्झाम देत होते. त्याच्यानंतर 12वीच्या वेळेस मला अकाउंट शिकवायला ते येत होते. घ्या असं वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आयुष्यात. असेच पदार्थ सुद्धा वेगवेगळे अचानक घडतात आपल्या हातून. तुला काही बहिणी भाऊ? बहिणी आम्ही 4 बहिणी आहोत. 3 बहिणी पुण्यालाच आहे, मी इथे एकटी ठाण्याला आहे. बरोबर. मग त्या लग्नात तुमच्या बहिणींची तुम्हाला किती साथ होती हो? नाही, मी कोणाला सांगितलंच नाही. मग डायरेक्ट पळून गेला तुम्ही? आईला शॉलेट आहे. आणि 12वीला असताना लग्न केलं. मला वाटतं एक्झामच्या आधी 2 महिने आम्ही लग्न केलं 12वीला. बाप रे. आणि मग 12वीची एक्झाम कधी दिली का मग? हा, इथून पुन्हा पुण्याला गेले आणि मग दिली. बर. आणि त्याच्या पुढे काय काय झालं? म्हणजे कॉलेज बिलेज काही? कॉलेज मी ते FY ठाणा कॉलेजला केलं, पण SYच्या नंतर मला प्रेग्नंट राहिल्यानंतर मी कॉलेज सोडून दिलं. पुन्हा काय केलंच नाही. आणि आई? आई शाळेत टीचर आहे. बर. ती कुठल्या शाळेत आहे टीचर? कॉर्पोरेशनच्या शाळेत आहे, चतुर्शंगीचे. बर. आता यजमान काय करतात? बांधकाम व्यवसायामध्ये घेतलं. ठाण्यालाच करतात ते पण. बर. फर्स्ट क्लास. ओके. म्हणजे आता घरी कोण कोण येतात? तुम्ही, यजमान आणि? हा, 2 मुलं आहेत मला. एक मोठा मुलगा आहे 7वीला आहे आणि मुलगी 1लीला आहे. बर. 7वी आणि 1ली. हे खूपच वेगवेगळे डिमांड्स असतील. पहिलीतल्या मुलाला माझ्या खायची खूप म्हणजे भयंकर आवड आहे. तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो? त्याला चिकन खूप आवडतं, लसणावरचं चिकन. बर. आणि यजमान? यजमान त्यांना पण मच्छी, ज्या लोक कोळी आहेत त्यांच्यावर त्यांना जास्त मच्छीची आवड जास्त. फक्त होडी घेऊन जात नाही तेवढं. ओके. आम्हाला सर्वांना उत्सुकता आहे की तुम्ही आज आम्हाला काय दाखवणार आहात. स्नेहा, आपण किचनकडे जायचं का? हो, जाऊ. चल. आज आमच्या खवय्यांना काय काय करून दाखवणार आहे? मी लसणावरचं चिकन दाखवणार आहे. कुठलं? लसणावरचं गार्लिक चिकन. गार्लिक चिकन. तेल कांद्यावरची कोळंबी दाखवणार आहे आणि पापलेटची करी दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण काय बनवतोय? कोळंबी तेल कांद्यावरची. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? हे बटाट्याचे काप आहे, साल काढलेलं आहे, कोळंबी आहे, कांदा, कोळी पद्धतीचा मसाला, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मिरची. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला सांग, ह्याचं काही स्पेशल केलं? हा, त्याचा साल पण काढले त्याच्या कोळंबीचे आणि त्याच्या मधला धागा काढून टाकला, कारण त्याच्याने डिसेंट्रीची शक्यता जास्त असते म्हणून. हा. आणि मला ही मार्केटमध्ये मोठी अवेलेबल झाली. छोटी असली तर अजून टेस्टी होती ही थोडी. हा, मीडियम साईजची थोडी. ह्याच्यापेक्षा छोटी. धागा काढायचा असतो? काढा, कंपल्सरी काढावा. धागा नाही काढला तर वांदे आहे. लक्षात घ्या. हा, मग खाता येणार नाही, मग गोळ्या घ्यायला लागतील मग. आणि हे कोळी मसाला म्हणजे काय स्पेशल आहे? त्याच्यामध्ये कोळी पद्धतीचा म्हणजे 4 प्रकारच्या मिरच्या असतात आणि गरम मसाला असतो, खडा गरम मसाला पूर्ण. आणि आमच्याकडे तेलामध्ये मसाला भाजत नाहीत. हा, नुसता मसाला गरम करून दळून आणायचा असतो. बर.
हा पदार्थ कुठे शिकलीस तू? हे सगळं मला सासूबाईंनी लग्न झाल्यानंतर शिकवलं. म्हणजे 12वी नंतर? हा 12वी नंतर शिकली? हा मला घरची तिकडे पुण्याची पद्धत सगळी येत होती, मराठ्याची आहे ती. कोळी पद्धतीचं सगळं सासूबाईंनी लग्न काय फरक आहे झाल्यानंतर म्हणजे कोळी फरक जेवण आणि- म्हणजे भरपूर फरक आहे. मला आता इकडचं आवडतं, तिकडचं जास्त आवडत नाही. ते साहजिक आहे. आम्ही आता कोळी आहोत ना, प्लीज. हॅलो. नाही पण मला बेसिक फरक काय वाटतं म्हणजे मसाल्यांमध्ये फरक आहे का? मसाल्यामध्ये पण फरक आहे. ते लोक तेलामध्ये मसाला फ्राय करून हे करतात मेन. आणि दुसरं म्हणजे त्यांचं कॉमन एक कांदा, बटाटा, कांदा, टोमॅटो सगळं भाजून ती ग्रेव्ही असते. ते लोक म्हणजे कोळी लोक? मराठा लोकांमध्ये. आता ते लोक झाले तर आणि कोळी लोकांमध्ये प्रत्येक मच्छीला वेगळा मसाला असतो, प्रत्येक मच्छीला वेगळा. बर. ती मेहनत जास्त आहे. हा मेहनत जास्त आहे पण टेस्टी लागतं. आमची म्हणजे साहित्य बित्त सगळं तयार आहे, तेल सुद्धा इथे तापलेलं आहे. आणि ते आता पुढे काय करायचं? पहिलं तेलामध्ये मिरची टाकायची, पुढे कांदा सगळा टाकायचा, एक मोठा पूर्ण कांदा घ्यायचा. आणि तो गुलाबी सर होईपर्यंत परतायचा. किती वर्ष हा शब्द ऐकते मी, गुलाबी सर. पर इथे आल्यानंतर सासूबाईंनी शिकवलेला पहिला पदार्थ कुठला? कोळंबीच. हा पण कोळंबीचं लोणचं शिकली मी इकडे आल्यानंतर. बर. मग तुमचं लग्न झालं तेव्हा यजमानांना काय नोकरी होती नव्हती? नाही नव्हती. ते शिकत दोघेही होते. खूप लहान होतात. हा ते शिकत होते. दोघेही लहान होते, दोघेही शिकत होते. मग नोकरी कधी लागली? मग लग्न झाल्यानंतर 4 महिन्याला लगेच नोकरी लागली. पायगुण म्हणत का? आलं टाकायचं. आता मोठा मुलगा कुठल्या शाळेत आहे? डीएव्ही ऐरोलीला आहे. डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये आहे. सीबीएसई बोर्ड आहे त्यांचं दोघांचं पण. चांगली आहे का शाळा? हो स्कूल एकदम चांगली. काय लोचा होतं माहिती का? मी जेव्हा मुलीला इंग्लिश मीडियममध्ये टाकलं ना तेव्हा मला येऊन ती इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले. इतका गोंधळ व्हायचा माझा. बटाटा टाकायचा. कारण ती विचारायची आणि मी उत्तर देतो एक. घालू? आल्याचा वास असतो तो एक असा यायला लागला. 2 मिनिटं झाकून देऊयात बटाटे शिजण्यासाठी. बर. तर तुमचं लग्न तर सॉलिड एकदम पळून बिळून झालं. पण तुम्ही पळालात ते कुठे पळालात? डायरेक्ट ठाण्यात आलात पुण्याहून? नाही. ते यांचे मित्र आहेत वकील म्हणून सांगवीला, त्यांच्याकडे गेलेली मी. तिथून जाऊन आळंदीला आम्ही लग्न केलं. किती 15 वर्षापूर्वी ना? हो. टोमॅटो टाकायचं. टोमॅटो घालू? सगळं टाकायचं. आता तुमचं दिवसभराचं शेड्यूल कसं असतं? सकाळी मोठा मुलगा 6:30ला शाळेत जातो. 6:30? 5 वाजता आहे. 5:30ला मी उठते. त्याच्यानंतर मग तो गेल्यानंतर छोटी असा डबा घेऊन पोळी भाजी. तुम्हीच बनवतो? हो मी. सकाळी. बरं. पुढे? त्याच्यानंतर तो गेल्यानंतर मग आपलं घरातलं काम. नंतर मग छोट्या मुलीचं. ती किती वाजता जाते? ती 12:30ला जाते. 2 चमचे. आणि मुलगा किती वाजता येतो? मुलगा 1:45ला येतो. 1:45, 2. आता काय करायचं? हळद टाकायची. दिवसभर तसं बिझीच असतो तुम्ही? हो. गरम मसाला, थोडंसं लाल तिखट टाकायचं. मीठ टाकायचं थोडंसं. कोळंबी घालू सगळे? हो. तुमच्या घरी मग रोज फिश असतं का? रोज नाही, वेनसडे, फ्रायडे आणि संडे. अच्छा, वार लावून टाकले. रोज सकाळी उठून फिश करा नको, खूप असतं त्यात. आणि पाणी नंतर 2 मिनिटांनी वाफ आल्यानंतर मग पाणी टाकायचं थोडंसं. आणि एक वाफेवर 10 ते 15 मिनिटं फक्त शिजून द्यायचे. मग हे रेडी टू सर्व? हो. सर्व करताना फक्त कोथिंबीर घालायची. झाली. लिहून घ्या साहित्य आणि कृती. तेल कांद्यावरची कोळंबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बटाट्याचे तुकडे, कोळंबी, कांदा, कोळी मसाला,
टोमॅटो, कोथिंबीर, आलं, मिरची, तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ. प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरची, कांदा, आलं आणि बटाट्याचे तुकडे घालून मिश्रण परतून घ्यावं. बटाट्याचे तुकडे शिजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, 2 चमचे कोळी मसाला, हळद, गरम मसाला, तिखट, मीठ आणि कोलंबी घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये थोडंसं पाणी आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलं असणार. स्नेहा, आता आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी गार्लिक चिकन, लसणावरचं चिकन. गार्लिक म्हणजे लसणी चिकन. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? चिकन, लाल तिखट, हळद, कोळी पद्धतीचा मसाला, कोथिंबीर, मीठ आणि लसूण पेस्ट. साहित्य वगैरे आता जाऊया कृतीकडे. काय काय कृती काय आपली मला सांग पहिल्या. तेलावरती ते गुलाबी होईपर्यंत तो लसूण परतायचा, त्याच्यामध्ये तो मसाला टाकायचा. हा चांगला फ्राय झाला तर चिकन टाकायचं, मीठ टाकायचं आणि वाफेवर होऊन द्यायचं. तेल तापलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला? त्याच्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण सगळं? हो सगळं. गॅस बारीक करूया का आपण? आता काय करायचं? गुलाबी झाला पाहिजे. पण गुलाबी हे जास्त याच्यामुळे तो सगळा वास उडून नाही जाणार? नाही, तसाच राहतो आणि छान लागते, एकदम टेस्टी लागते चिकन. झालं गुलाबी झालं. थोडासा पटकन गुलाबी जातो. तेल कापलं आहे ना. बरं, शाळा कुठली? रेणुका स्वरूप, पुण्यालाच. सदाशिवपेठमध्येच आहे. रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल म्हणून आहे, पुण्यालाच. तिथे मी 10वी पर्यंत होती. पण शाळेतल्या मैत्रिणी आठवतात का? हो, एक आता त्या दिवशी मला गडकरीच्या इथे भेटलेली. आरती काळे म्हणून, खूप वर्षांनी भेटली. हो. म्हणजे शाळेत मसाला कुठला? हा कोळी मसाला. 2 चमचे मसाला. शाळेत तुम्ही जशा होत्या तशाच अजूनही आहे? ओळखलं कसं काय? आता जाड झाली भरपूर. ओके, रंग तर छान आलेला आहे. हो. थोडासा गरम मसाला. लाल तिखट. हळद. शाळेतल्या मैत्रिणींची नावं सांग की. गौरी, सोनाली, आरती. ऐका, गौरी, सोनाली, आरती. पुढे भरपूर आहे. आमचा ग्रुप खूप मोठा होता. हो. चिकन. झालं सगळं? मीठ टाकायचं थोडंसं. आणि शाळेत असताना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय होत्या? डान्स आहे, गोळाफेक होता, रनिंगचं होतं, मॅरेथॉन. बर, हे आपल्याला आता किती वेळ असं ठेवायचं? एक 5 मिनिटं ठेवायचं, मग पाणी टाकायचं आपण त्याच्यामध्ये. पाणी टाकायचं. चालू. गॅस मोठा करायचा जरा थोडासा. किती वेळ? रंग तर चमचमीत आलेला आहे. आता हे आपल्याला किती वेळ ठेवायचं? एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचं. शिजवायचं. नंतर गार्निशिंगला कोथिंबीर घालायची. आणि कशाबरोबर खाता येईल आपल्याला? तांदळाच्या भाकरीबरोबर. कोळी झाल्यापासून तांदळाची भाकरी सुटत नाहीये ना? हा, आपण त्याच्याकडे येऊया. पण आता हे तुम्ही ह्याची रेसिपी लिहून घ्या, साहित्य आणि कृती. लसूणी चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, तिखट, हळद, कोळी मसाला, कोथिंबीर, मीठ आणि लसूण पेस्ट. कृती: फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये 2 चमचे कोळी मसाला, हळद, चिकनचे तुकडे आणि मीठ घालून परतून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये थोडंसं पाणी आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? पापलेटची करी करायची आपल्याला. पापलेटची करी. हे कुठे शिकलीस तू? विटाव्याला. सासूबाईंकडे. स्पेशल हे विटाव्याला अशी करी करतात. बर, विटावा करी असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. विटावा करी. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? पापलेट, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण वाटायचं आपल्याला. आलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण. ओके. हा गरम मसाला आहे. हळद, लाल तिखट, मीठ, कोळी पद्धतीचा मसाला आणि चिंचेचा कोळ. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला पहिल्यांदा सांग. तेलामध्ये आपण हे वाटण वाटूयात मिक्सरला आणि ते वाटण टाकायचं तेलामध्ये.
हे वाटणं वाटलं. आम्ही खूप हुशार आहोत ना. वी आर व्हेरी ब्रिलियंट बिकॉज वी हॅव नो टाईम अँड यू नो व्हॉट आय डोंट नो व्हॉट. मी साधारण वयाच्या 18 वर्षी लग्न झालं होतं. 19 वर्षी. त्यानंतर एकदम बदल आला. तो बदल म्हणजे सण. हो कोळी समाजात सण भरपूर सण असतात खूप आणि आहेत. उत्साहाने साजरे केले हो जातात. त्याबद्दल मला जरा सांगा. त्यांच्याकडे होळी हा सण खूप मोठा असतो. बरोबर. मोठा म्हणजे समुद्राशी संबंधित असलेला समुद्राशी संबंधित नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा. हां. मसाला टाकायचा. अजून अशी झणझणीत होणार आहे ना. हळद, गरम मसाला. घालू अजून? नको बस. हे काय चिंचेचं कोळ आहे ना. हो चिंचेचा कोळ आहे. अभी क्या करणे काय. आता ह्याच्यात पाणी ओतायचं. बस. नाही टाका. बस. गॅस मोठा करू. हो उकळी यायला पाहिजे. मीठ टाकायचं. चिंचेचा कोळ. थोडंसं आंबटसर लावा म्हणून हो ते चिंचेचं. त्याच्याने टेस्ट चांगली येते. ओके. झाली उकळी आली. हो मग आता 3 मोठ्या बहिणी आहेत त्या काय करतात. तू शेंडेफळ. हो मी 4 नंबर. धाकट्या जरा हुशार हातीच असतात नाही का पण धाकटी मंडळी. ओके. आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला. तांदळाची भाकरी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पापलेटची करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, कोळी मसाला आणि चिंचेचा कोळ. कृती: आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं वाटण, कोळी मसाला, हळद, गरम मसाला आणि पाणी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि चिंचेचा कोळ घालून एक उकळी येऊ द्यावी. या मिश्रणामध्ये पापलेट घालून ते शिजवून घ्यावं. वरून कोथिंबीर घालून पापलेटची करी सर्व्ह करावी. स्नेहाचे 3 पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी अतिशय उत्सुकतेने खाऊन बघणार आहे आणि तूही खाऊन बघ. म्हणजे घाबरायचं नाही. डरणे कधी. तांदळाच्या भाकरीने जास्त मजा येते. टेस्ट जास्त येते. तसंही तुम्हाला सांगतो आता उन्हाळा वाढलाय. बरोबर. उन्हाळा वाढलाय त्यामुळे आपण घरी आल्यानंतर पहिल्यांदा फ्रीज उघडतो आणि थंड पाणी घटघट 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 उडवतो. हे नाही. पूर्वी माठातलं पाणी आपण प्यायचो. आठवते का. पूर्वीच्या दिवशी माठ असायचे आपल्या घरात. म्हणजे 2 प्रकारचे माठ असतात. तू माठ आहेस तो माठ वेगळा, पाणी पिण्याचा माठ वेगळा. हां. तर माठातलं पाणी एक वेगळं लागतं. माझी आजी म्हणायची ना की माठातल्या पाण्याला जो वास येतो ना त्याची जी माती असते त्या मातीचा तो वास असतो. तसंच जेवणात आहे बरं का. म्हणजे आपण जेवण कशात बनवतोय त्याला एक वेगळं महत्त्व आहे. जेवण कोण बनवतंय त्याच्या हातात प्रेम किती आहे त्याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि त्यामुळे म्हणजे नुसतं तेल, तिखट, मसाले, कांदे ह्याच्यावर जेवण बनत नाही किंवा भाजी बनत नाही. ते कोण बनवतंय, कसं बनवतंय, किती प्रेमाने बनवतंय ह्याला जास्त महत्त्व आहे. आणि त्याच्यावर ती चव बनते असा माझा स्वानुभव आहे बरं का. म्हणजे बायकोच्या रागवून जेवण बनवतं तर एक वेगळीच चव असते. त्याला वेगळीच चव असते. आणि बायको प्रेमाने बनवते तेव्हा त्याला एक वेगळीच चव असते. म्हणजे वेगळीच चव असते आहे की नाही. असं तुमच्या हातचे वेगवेगळे रेसिपी आजपर्यंत मी बघितलेले आहेत, खाल्लेले आहेत. त्यामुळे मला तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करायची की तुमच्यात दडलेले जे सुप्त गुण आहेत, वेगवेगळे रेसिपी जे तुमच्या डोक्यात आहेत ते आम्हाला ताबडतोब लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि स्नेहा खूप मनापासून आभार मानतो वेळात वेळ काढून तू इथे आलीस. आणि नुसतं आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू. आणि आता मी यजमान तर बिल्डिंग व्यवसाय आहेत म्हणजे काय बांधकाम व्यवसाय.
त्यांचं जाण्या येण्याचा काय टाइम असतो का फिक्स? नाही, कधी कधी सकाळी गेले की डायरेक्ट संध्याकाळी येतात, कधी दुपारी येतात. टायमिंग फिक्स नाही. म्हणजे साधारणपणे स्लॅब पडायची असेल की दिवसभर? दिवसभर तिकडे असतात. थोडी माहिती आहे मला थोडी तर स्लॅब असेल तर दिवसभर बाहेर. ओके. आणि आतापर्यंत किती बांधकामं त्यांची काय झाली? ठाण्यामध्ये आहेत, विटाव्यामध्ये पण भरपूर आहे. हो ना. ओके. चांगली भरभराट होऊ दे एवढीच परमेश्वराकडे इच्छा प्रदर्शित करतो आणि मनापासून तुम्हाला दोघांनी शुभेच्छा देतो. आणि आता माझी खायची वेळ झालेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे. आमच्या खव्यांना काय दाखवणार सर? पहिले आपण कळूपुरी दाखवणार आहे. कळूपुरी. नंतर तिखा लाडू आहे आणि चोको मावा टोस्ट. चोको मावा टोस्ट.